बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली मूळ शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडून स्थापन केलेली शिवसेना, या दोघांमधील वाद हा पक्षचिन्हाचा महत्त्वाचा वाद आता अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे। या संदर्भात 2022मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निकाल दिला होता, ज्याच्यामध्ये सिम्बॉल रूल्सनुसार त्यांनी पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंना वापरण्याची परवानगी दिली आणि एवढंच नाही तर शिवसेना हे पक्षाचं नावसुद्धा एकनाथ शिंदेंना दिलं। हा निर्णय कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे या संदर्भातला वाद निर्माण झाल्यावर या असंवैधानिक निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। परंतु आज 2025 सालीसुद्धा आपण बघतो की ही केस लावलीच जात नव्हती, सुनावणीसाठीच येत नव्हती आणि आता दुसऱ्यांदा ही सुनावणीसाठी लागलेली आहे या महिन्यामध्ये आणि उद्या यावर सुनावणी होणार आहे। ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण की जर एकनाथ शिंदे यांचं पक्षचिन्ह काढून घेतलं किंवा ती पक्षचिन्ह वापरण्यावर स्थगिती दिली तर महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकते, कारण पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव या भरोशावर एकनाथ शिंदे यांना मोठी मजल मारता आलेली आहे। उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये हीच मागणी करण्यात येणार आहे की हे पक्षचिन्हासंदर्भातल्या वादाचं प्रकरण चांगल्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाने हाताळलं नाही, घटनाबाह्य पद्धतीने त्यांनी निर्णय दिला, त्यामुळे त्यांच्याकडे ते फेर विचारासाठी पाठवावं आणि सर्वोच्च न्यायालयाने जो पक्षांतर बंदी संदर्भातला निकाल दिला होता त्यातल्या तत्वांवर आधारित विचार व्हावा आणि पुनर्लोकन या निर्णयाचं झालं पाहिजे आणि जोपर्यंत इलेक्शन कमिशन पुनर्विचार या निर्णयाचा करत नाही त्या कालावधीसाठी धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणीच वापरू नये अशा प्रकारची बंदी त्याच्यावर आणावी, अशा प्रकारची मागणी उद्या करण्यात येईल आणि ही जर मागणी मान्य झाली किंवा त्या स्तरापर्यंत युक्तिवादाची पातळी उद्या गेली तर कदाचित एक मोठा आणि वेगळा निर्णय येण्याची शक्यता आहे।